विपुल गोपीकिशन बजोरिया यांनी फॉर्म भरला होता आणि तो फॉर्म मागील 4 निवडणुका मी लढलो. विपुल बाजोरिया यांनी हिंगोली परभणीची निवडणूक लढली. ज्याप्रमाणे ॲफिडेविट दाखल करण्यात आला आहे तोच ॲफिडेविट इथं दाखल करण्यात आला. पूर्ण प्रॉपर्टी वगैरेची जे डिटेल अपेक्षित असतात निवडणूक अधिकाऱ्यांना ती फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यात आली आणि 5 ते 6 वेळा तो ॲफिडेविट आणि तो फॉर्म आमच्या मंजूर झालेला आहे. त्यामध्ये तीळ मात्र शंका नव्हती. परंतु सकाळपासून 11 वाजेपासून तर आपण लोकही तिथं होते, आपणही हैराण झाले असतील. 7 वाजेपर्यंत आमची बरोबर सुनावणी न घेता फक्त ते सर्व वकील एका जागी जमा झाले होते आणि एकच विषयावर की हा पान 11 नंबरचा पान 11 नंबरवर का आहे, हा 27 नंबरवर का नाही आणि हा 27 नंबरचा पान 11 नंबरमध्ये का नाही. तर हा स्टॅट्यूट ऑफ द लॉ आहे की कोणतीही सेक्शन 30/4 मध्ये दिलेलं आहे. काही ॲम्बिग्युटी असेल तरी ती कलेक्टरने सुधारून घ्यायची. म्हणजे तिथं ॲम्बिग्युटी नसताना आम्हाला बसून ठेवला. मला कळलं नाही की बाबा रे 11 वाजेपासून कधी आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढे 10 वेळा आम्ही निवडणुका लढलो. स्क्रुटिनीसाठी जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिट 15 मिनिट 1 तास लागतो. परंतु ह्या निवडणूक अधिकाऱ्यांनी मागील 9 तास आपल्याला तुम्हाला बाहेर उभं ठेवला आणि आम्हाला बसून ठेवला. आमची हिअरिंग 15 मिनिटामध्ये गेली आणि विरोधकांची हिअरिंग कमीत कमी 7 ते 8 तास त्यांची हिअरिंग घेतली आणि हसी मजाक आणि ती निवडणूक प्रक्रिया नव्हती. त्यांच्या खेळ चालू होता त्या विरोधकांच्या आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या. आणि आम्हाला पटलंही होतं की काहीतरी देर इज समथिंग रॉंग, काहीतरी रॉंग होत आहे. जी प्रक्रिया त्यांनी राबवली आणि फॉर्म रिजेक्ट केला. असो, फॉर्म रिजेक्ट करणं किंवा मंजूर करणं त्याचे अधिकार आहे. त्याच्यावर अनेक कोर्ट आहे, अनेक रस्ते आहे. परंतु आता तुम्ही समजा, तुम्ही मला वाटतं 3 तास आपण तिथून निघालो, 3 तास झाले. आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून राहिलो की ऑपरेटिव्ह ऑर्डर द्या ना, ऑपरेटिव्ह ऑर्डर द्या ना. आता मी तिथे जाऊन आरडाओरडा केला. म्हणजे आम्ही लोकांनी काही आरडाओरडा केला तर दिसतात की बाबा रे माझी आमदार आरडाओरडा करतायत. अरे बाबा तुम्ही काय आम्हाला सर्टिफिकेट कॉपी नाही देणार का? तर म्हणे उद्या दुपारीपर्यंत पाहतो, टायपिस्ट नाही आमच्याकडे, कलेक्टर कुठेतरी पार्टीमध्ये गेलेले आहे. बाबा निवडणूक अधिकारी आहे, तू पार्टीमध्ये कसं जाऊ शकतो? तुझ्या काम आहे, तू रिजेक्ट केला ना, तुझ्या मनाप्रमाणे गैरकायदेशीर केला आमच्या म्हणणं आहे. तुला असं वाटत असेल काय कायदेशीर असेल तर आम्हाला त्याबद्दल बोलणं नाही. तू रिजेक्ट केला ना, आम्हाला कॉपी दे. तो कॉपी देत नाही. गैरकायदेशीररित्या ही निवडणूक होऊ नये म्हणून त्यामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांच्या कुठंतरी पाठबळ दिसतो आहे. हा फॉर्म मी ओपनली सर्व पेपर्समध्ये सर्व मीडियामध्ये देणार आहे की माझी कुठं चूक आहे तुम्ही दाखवा. कोणतीही चूक नसताना कोणाचं प्रेशर यावर आहे का? कलेक्टर कोणाचं प्रेशर आहे? नाही, आता आपण हिडन काही सांगू शकत नाही. तो मी बोललो असतो तुम्हाला, तुम्ही समजून घ्या. काय असेल तर तुम्ही बोलू शकत नाही. अनपार्लमेंटरी मला बोलायचं नाही. माझी इच्छा आहे की माझे 2च महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की 11 वाजता स्क्रुटिनी चालू केल्यानंतर कलेक्टरनी 10 तास त्यामध्ये का लावले? एका सेंटेन्सचं उत्तर होता यस किंवा नो त्या फॉर्मवर करून. परंतु त्यांनी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमच्या विरोधकासोबत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चहा आणणारे, नाश्ता आणणारे तुम्ही लोक बसलेले आहे. ही पद्धत नाही. कशाला आम्हाला चहा नाश्ता पाहिजे? अरे तुम्ही खूप आम्हाला असं वाटलं की बाबा रे मेरिटवर डिसिजन देईलच काय. चहा नाश्ता आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा निवडणूक अधिकारी बसलेला असताना 9 तास आमची अशी तशी केली. ठीक आहे, 9 तास सर्वांची केली. आपणही लोक बाहेर उभे होते. ते केल्यानंतर फॉर्म रिजेक्ट केला ते त्याचे अधिकार आहे. वी डोंट कॉमेंट्स ऑन हिज ऑर्डर व्हॉट ही पास. ते त्याचे अधिकार आहे, त्यांनी जे काही केलं. परंतु बाबा ठीक आहे, तू केला. आता आम्हाला त्याच वेळी मी सांगितलं कलेक्टर साहेब, आदरणीय सन्माननीय कलेक्टर साहेब, आम्हाला कॉपी लवकर देऊन द्या. म्हणे मी लवकर देतो. आज 3 तास झाले. पुन्हा आम्ही तिथे गेलो तर सर्व दरवाजे बंद करून म्हणे कलेक्टर साहेब तर म्हणे कुठेतरी पार्टी. कटकारस्थानचा काही भाग आहे का? 100% कटकारस्थान आहे. 100% लढू द्या ना आम्हाला लढू द्या ना. लढू ना, आम्ही हरू आम्ही किंवा जिंकू, हा पुढचा भाग आहे. हा तुमच्या माझ्या आणि प्रेसच्या हातात नाही. जिंकून येण्याच्या किंवा हरण्याच्या हे नगरसेवक डिसाईड करतील, जिल्हा परिषद सदस्य डिसाईड करतील. हा तुमच्या माझ्या हातात थोडी आहे. लढू द्या ना. लढण्याच्या पूर्वी त्या माणसाला अमरावतीमध्ये असं कोंबून त्रास देणे, 9 तास फॉर्म स्क्रुटिनीमध्ये लीगल फॉर्मला थांबून ठेवणे, त्याची कॉपी न देणे, हायकोर्टामध्ये जाऊ न देणे, हे भाग मला अत्यंत वाईट आणि अमरावतीमध्ये वाटला. याचा मी तीव्र निषेध करतो. आपण सर्वांनी मला कोण पक्ष एकत्र आले तिकडे?
नाही, आता हे सांगू शकत नाही. सर्व म्हणजे एकाच पॉईंटवर होते सर्वचे सर्व. असं वाटत होतं की देअर इज समथिंग कॉन्स्पिरसी आणि मॅनेजमेंट केलेलं आहे. आता कोणावर आरोप करून मग पुन्हा तुम्हाला मला त्या भानगडीमध्ये पडायच्या नाही. माझं हा म्हणणं आहे की 100% फॉर्म लिगल आणि करेक्ट होता. गैरकायदेशीर निवडणूक अधिकाऱ्याने तो रद्दबातल केला. कारण की तोच फॉर्म मी 5 जिल्हाधिकाऱ्याच्या हाताने सँक्शन झालेला आहे, तो मी तुमच्याकडे सादर करतो. आणि दुसरा, जरी तुम्ही 9 तास आम्हाला ताटलगट ठेवला आणि आम्हाला त्रास दिला, रिजेक्ट केला, ते तुमचे अधिकार आहे. आम्हाला कापी तर द्या. कापीसाठी तुम्ही समजून घ्या. आता किती वाजले रे बाबा? 10 वाजले. म्हणजे 10 वाजेपर्यंत आम्ही कॉपीसाठी मागतो आहे. आणि उद्या जर तुम्ही 11 वाजता ऑफिस खुलल्यानंतर आम्हाला 2-3 वाजता कॉपी देणार, तर नागपूर किंवा मुंबई आम्ही कधी जाणार? म्हणजे उद्याचा दिवस गेला, परवाचा शेवटचा दिवस आहे विड्रॉल वगैरेचा. म्हणजे आता जी प्रक्रिया चुकीने केली कलेक्टरने, त्यावर आम्ही स्टे वगैरे आणू नये आणि आम्ही मग इलेक्शन पिटिशन दाखल करावी. आणि 5-7 वर्ष त्या इलेक्शन पिटिशनमध्ये आम्ही तू भी चल रे, मैं भी चल रहा, तू भी चल रे, हे सर्व त्यांना माहीत आहे. अमरावतीची परिस्थिती अत्यंत वाईट होती आहे. तुमच्या सर्वांना माफी मागतो. भयंकर परिस्थिती, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी अशी पार्शलिटी करू नये, हे मी सरळ सांगतो. 4-5 हायकोर्ट जस्टिसची कमिटी बसून त्याच्यावर निर्णय घ्या, त्याच्यावर की तो खोटा आहे का आमच्या फार्म. अगोदर जसं मी सांगितलेलं आहे की सर्व लोकांनी एकमत होऊन निवडणूक अधिकारीवर दबाव आणून माझा फॉर्म रिजेक्ट केलेला आहे. ते तुम्ही पाहिलाच. आणि सकाळपासून आम्ही 8 वाजेपासून इथे बसतो आहे. आता ते 7 वाजेपर्यंत त्यांनी फॉर्म रिजेक्ट केला आणि आम्ही 2 तास अजून वाट बघत आहे की आम्हाला कॉपी तरी भेटली पाहिजे, कारण की आम्हाला हायकोर्टला जायचं आहे. तो पण ते कॉपी देत नाही आहे. तर हे अनफेअर टॅक्टिक्स इलेक्शन अधिकाऱ्यांनी इकडे केलेली आहे. त्याच्यावर माझा तीव्र निषेध आहे. कारण की ॲटलिस्ट मला माझी कॉपी तर भेटली पाहिजे, जो कारण मी हायकोर्टला जाऊ शकत त्याच्यामुळे.